शिवप्रेमींसाठी खरं तर आनंदाची बातमी। साताऱ्यामध्ये आज इंग्लंडवरून आणलेल्या शिवकालीन वाघनखांचं दर्शन आणि वाघनखं ठेवण्यात येणाऱ्या दालनाचं उद्घाटन होणार आहे। यासोबतच शिवकालीन शस्त्र संग्रहालय सुद्धा नागरिकांसाठी खुलं होणार आहे। शिवशस्त्र शौर्यगाथा असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा सोहळा होणार आहे। साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये इंग्लंडवरून आणलेली ही वाघनखं या प्रदर्शनामध्ये ठेवली जाणार आहेत। तब्बल 7 महिने ही वाघनखं या साताऱ्यातल्या संग्रहालयामध्ये इथून पुढे असणार आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे साताऱ्यातले प्रतिनिधी तुषार तपासे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले। तुषार, आज मोठा कार्यक्रम साताऱ्यामध्ये होऊ घातलेला आहे। शिवप्रेमींसाठी निश्चितच ही आनंदाची बातमी आहे, वादाची सुद्धा किनार आहे। मात्र काय नेमकी आजच्या या सोहळ्याची तयारी झाली आहे? आजचा सर्वांचं लक्ष राज्यामध्ये साताऱ्याकडे असणार आहे। नक्कीच अनुपमा, साताऱ्यातलं वातावरण हे आता शिवमय झाल्याचं इतर चित्र पाहायला मिळतंय। भगवं वातावरण आहे, मोठमोठे फ्लेक्स या साताऱ्यात लागलेले आहेत आणि जे साताऱ्यातलं हे छत्रपती शिवाजी संग्रहालय जे आहे, ह्या संग्रहालयामध्ये जी इंग्लंडवरून आणलेली जी वाघनखं आहेत ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि या वाघनखांचं मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी केलं जाणार आहे। ज्या दालनामध्ये हे वाघनखं ठेवण्यात आले त्या दालनाचं उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर शिवकालीन शस्त्र प्रदर्शन देखील या ठिकाणी जे आहे, हे संग्रहालय नव्यानं उभारलेलं आहे आणि त्यामुळेच याला एक आत्ता सजवण्यात आलेलं इथं चित्र पाहायला मिळतंय। आकर्षक रोषणाई केली आहे, त्याचबरोबर मर्दानी खेळ साताऱ्यामध्ये या ठिकाणी आत्ता केले जात आहेत। हे सर्व मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत ते दुपारी 1 वाजता या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या कार्यक्रमाला या ठिकाणी इथं सुरुवात होईल। खरं तर एक वातावरण शिवमय झाल्याचं इथं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर ह्या वाघनखांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एक वातावरण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इथं झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर या शिवतीर्थावरून इथं मिरवणूक निघणार आहे आणि या मिरवणुकीतून या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळाचे नेते येतील आणि या ठिकाणी या उद्घाटनाचा सोहळा पार पडेल। तुषार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून साताऱ्यातली माहिती जाणून घेत राहू।